नाशिकच्या तपोवन परिसरातील अंदाजे 1800 झाडांच्या कत्तलीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या संतापाची दखल आता थेट भारतीय संसदेत घेतली जात आहे। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात तपोवन झाड तोडीचा मुद्दा जोरदारपणे मांडला। याआधी त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहून झाडतोड तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती। तसेच 3 डिसेंबर रोजी त्यांनी तपोवन परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला होता। लोकसभेत बोलताना खासदार वाजे म्हणाले की तपोवन परिसर केवळ हिरवाईचा पट्टा नसून प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेल्या धार्मिक वारसा, जैवविविधतेचे केंद्र आणि नाशिकचे फुफ्फुस आहे। हिंदू धर्म निसर्ग पूजनाची शिकवण देतो। अशा पवित्र भूमीत हजारो झाडे तोडणे म्हणजे श्रद्धा, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा तिन्हीवर कुऱ्हाड, असे त्यांनी ठामपणे नमूद केले। तपोवनात अनेक पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ जैवविविध आढळत असून या परिसंस्थेचा विनाश नाशिककरांच्या भावनांना वेदना देणार असल्याचं ते म्हणाले। माननीय अध्यक्ष महोदय, नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुमारे 1800 झाडे तोडण्याची चर्चा सुरू आहे। हा परिसर शहरासाठी महत्त्वाचा तर आहेच आणि महत्त्वाचे म्हणजे हा परिसर अनेक पक्षी, प्राणी आणि जैवविविधतेचा केंद्र आहे। नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ आणि विविध संस्थांनी या झाडे तोडी विरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे। नाशिकमध्ये साधुग्रामासाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली, याबाबत प्रशासनाकडून पारदर्शक प्रक्रिया दिसत नाही। स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय पारदर्शक नसून पर्यावरण परिणाम अहवाल, लोकांसोबत संवाद आणि तज्ज्ञांचे मत विचारात न घेता ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे। झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही, ती भविष्याची हवामान सुरक्षिततेची हमी आहे आणि म्हणून माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की तपोवन परिसरातील सर्व वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यात समतोल राखणारा पर्याय निवडावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।